सध्या पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये तणावपूर्ण शांतता पसरल्याचं दिसतंय। हल्ल्यानंतरची बैसरण व्हॅलीची दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय। हल्ला झालेल्या फूड स्टॉलच्या जवळ सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरची बैसरण व्हॅलीची दृश्य ही आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहताय। याच ठिकाणी 2 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला। यामध्ये पर्यटकांचा मृत्यू झाला। ज्या फूड स्टॉलच्या जवळ हल्ला झाला त्या परिसरामध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। लष्कराचे काही जवान या ठिकाणी फक्त तैनात आहेत। पर्यटक या ठिकाणी आता जात नाहीयेत। पूर्ण परिसर हा निर्मनुष्य आपल्याला पाहायला मिळतोय। या परिसरामध्ये शुकशुकाट आहे, तर फक्त लष्कराचे काही जवान यासाठी येथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। दरम्यान या पहलगाम हल्ल्याचा कट नेमका कसा रचला गेला होता हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा समजून घेऊया। हल्ल्यामध्ये आयएसएसचा हात असल्याचे पुरावे आहेत। लष्कर-ए-तोयबा उपप्रमुख सैफुल्लाच्या नेतृत्वामध्ये हा कट रचला गेला। सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सचं हे प्लॅनिंग होतं। फेब्रुवारीमध्ये सैफुल्लानं कट रचण्याचे आदेश दिले। मार्च महिन्यामध्ये पाकिस्तानच्या मिरपूरमध्ये सर्व हल्लेखोर दहशतवादी एकत्र आले। मिरपूरमध्ये पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात आलं। अठरा एप्रिलला पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोटमध्ये सैफुल्लाचा कार्यक्रम होता। सैफुल्लाच्या कार्यक्रमात 5ही कमांडर्स उपस्थित होते। कार्यक्रमात चिथावणीखोर भाषणं देखील करण्यात आली। तर पहलगाम हल्ल्याचा कट अशा पद्धतीने शिजला आणि त्यानंतर मात्र हा हल्ला पहलगाममध्ये करण्यात आला। यामध्ये आपल्या पर्यटकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। दहशतवाद्यांच्या विरोधात प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड निर्माण झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।